बाबा, अरे हा काय प्रकार आहे सगळं? काय माहिती ही कोण माणसं आहेत? तुम्ही कोण आहात? सांगितलं गरजे मी माननीय आमदार तानाजी खराडे कोल्हापुरी भागाकडून तुमचा मनस्वी हाय अभिनंदन करत आहे. अभिनंदन नसतं असे याबद्दल आता बरोबर आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंगभूमी.com वर. आणि आम्ही आलेलो आहोत शिकायला गेलोय या नाटकाला. माझ्यासोबत आहेत द प्रशांत दामले सर. सर खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर. नमस्कार सर, आम्हाला नाटकाबद्दल थोडं सांगा ना. म्हणजे दमा मिरासदारांचं नाटक आहे आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही त्यांची एक एकांकिका केली होती आणि तुम्ही कर्टन कॉलला मी होते. सो कर्टन कॉल मी ऐकला होता गेल्या वेळेला आणि मी आज दुसऱ्यांदा मुद्दाम आवर्जून आलेली आहे नाटकाला. अतिशय सुंदर नाटक आहे, सगळ्यांनी बघायचं. सगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी आहे, फक्त तरुणांसाठी मेसेज नाही आहे. आणि बाकी मी भरपूर बडबड करणार आहे, पण सर तुम्ही नाटकाबद्दल सांगा. कसं आहे, 1978 साली जेव्हा माझं करिअर सुरू झालं त्यावेळी पहिल्यांदा मी एकांकिका केली होती. त्याचं नाव होतं परस्पर पावणे बारा. आणि त्यानंतर मी माझी पहिली चोरी अशा 2 एकांकिका दमांच्या केल्या होत्या. पण त्यातला जो फ्लेवर असतो, दमांच्या लिखाणातला जो फ्लेवर आहे, तो तिरकसपणा आहे, तो तेव्हा माझ्या लक्षात आला होता. पण आपण लहान असतो म्हणजे इतकं काही म्हणजे अरे बापरे असं आहे. पण नंतर जेव्हा परत एकदा वाचनात आलं व्यंकूची शिकवणी, तेव्हा मला वाटलं की म्हणजे आत्ता की आपल्याला ह्याच्यावर काहीतरी करता येईल का. कारण कसं आहे की नाटकात कंटेंट चांगला असेल तर आम्ही कलाकार निवांतपणे छान काम करू शकतो, बरोबर की नाही. त्यामुळे कंटेंट म्हणजे वनलाईन आपण त्या दमांच्या त्या कथेची घेतलेली आहे, व्यंकूची शिकवणी. आणि बाकी सगळे जे आजच्या काळातलं जे बांधायचं काम आहे ते अद्वैतने केलेलं आहे. त्यामुळे लिखाण आणि दिग्दर्शन दोन्ही एकदम टाईट झालेले आहे. त्यामुळे आम्हाला करायला पण मजा येते आणि आम्ही स्वतः पण एन्जॉय करतो ते. बाबा, या खुर्चीत बसूनच शिकवणार आहे श्यामला. या बसा माझा मी बसीन, माझा मी उठीन, माझा मी चालेन. आई वडिलांनी सवय लावली लहानपणापासून. बाबाचं विशेष प्रेम आहे या खुर्चीवर. त्याच्या आयुष्यातला पहिला वर्ग त्याने या खुर्चीत बसूनच घेतला होता. अरे वा, वाटा मानस. आणि तेव्हा त्याच्या शाळेचं रेनोव्हेशन झालं ना, तेव्हा त्याने रिक्वेस्ट करून ही खुर्ची मागवून घेतली. वाटा मानस. एकदा तर पाय पण मोडला, तोही बसवून घेतला. यो लाकडाचा आहे. खुर्चीचा पाय म्हणते ती. तुमच्या काही स्थायी काही वेगळाच आत्मविश्वास आहे बरं का. ती शेजारची चिकनी हरण. काय माझी चिकनी हरण? मुलगी मला चिकनी हरण म्हणून. काय चाललंय? हे असं अजून किती दिवस चालू राहणार? कसं? सगळी गेल्यावर आपण एकमेकाच्या तोंडाकडे बघत राहतो. ऋषिकेश दादांबरोबर तुमची केमिस्ट्री अफलातून आहे. एकाही सीनमध्ये असं नाही की नजर हटत नाही दोघांवरून. त्या केमिस्ट्रीसाठी तुम्ही काय वेगळं म्हणजे ते काय वेगळं रसायन तुम्ही शोधून काढलं? नाही, मुळात ऋषिकेश हा मुळात नाटकातला आहे. कसं आहे, आम्ही कलाकार इकडे तिकडे आम्हाला नाटकात काम नाही मिळालं की आम्ही कुठे सिरियल करतो किंवा कुठे काहीतरी पिक्चर करतो, तसं तो सिरियलमध्ये गेला. पण मुळात तो नाटकातला आहे. त्याने मुंबई विद्यापीठातून नाटकाची पदवी घेतलेली आहे. त्यामुळे मला असा संशय आला की हा करू शकेल. त्यावेळी मी घुसलो आणि त्याच्याबद्दल चांगलं मत. कसं आहे की एखाद्या अभिनेत्याबद्दल चांगलं मत आमच्या इंडस्ट्रीमध्ये असणं हे फार दुर्लभ झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल कोणीच मला त्याच्याबद्दल निगेटिव्ह काही सांगितलं नाही. आणि व्यावसायिक नाटक म्हटल्यावर बाकी सगळ्या गोष्टी खूप काउंट होतात. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्याच. आणि प्लस ऋषिकेशची सिरियल चालू आहे, त्यामुळे त्याला खूप 4-5 महिने आधी तारखा दिल्या, त्यामुळे तोही मॅनेज करू शकला. अशा सगळ्या गोष्टी जमून आल्या. मला राग येत नाही. आता काम कर, ही माझी खुर्ची म्हणजे शिक्षकाची खुर्ची आहे. मी इथे बसणार, तू खाली बसायचं. ये, चला उठा, चला 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 पटकन खाली जा. ऐका की, काय
तुम्ही लई चांगले आहे सा गुरुजी. हा म्हणजे या फंदात तुम्ही पडू नका. कुठल्या तुम्ही किती प्रयत्न केला तरी मी काय पास होईत नसतो. हं? आणि आमचे पप्पा डेंजर आहेत बरं काय. हा आता काय माणूस आहे म्हणून तुमच्या पाया पडत असतील. हा उद्या जर का मी नापास झालो की नाही, हा. आपल्या दोघाच्या बी अशा चिमण्या हाणतील का नाही आमचे पप्पा. सर एक नाटक करमणुकीचं आहे आणि खूप एंटरटेनमेंट आहे, म्हणजे खूप कॉमेडी आहे, विनोदी वगैरे ठीक आहे, पण एक सायलेंट मेसेज आहे त्यामधून. तर तुम्ही जो जसा घेईल तसा आहे, ज्याच्या त्याच्यावर आहे, जो त्या मेंटॅलिटीतून येतोय नाटक बघायला त्याच्यावर आहे. तुम्ही काय सांगाल पण नाटकातून काय घेण्यासारखे आणि एक प्रेक्षकांना आवाहन होऊन जाऊ दे तुमच्याकडून? तर नाटकातून काय घेण्यासारखे हे मी आत्ता इथे सांगून उपयोग नाही, तुम्ही येऊनच बघा. कारण कसं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्यावर उपदेशाचे डोस पडतच असतात, पण 3 तास म्हणजे 500 रुपयाचं तिकीट काढून परत तेच उपदेश आम्ही द्यायचे रसिकांना, हे काही मला पटत नाही. त्यामुळे मी एक साधारणपणे 95% मी मनोरंजन करतो आणि 5% उपदेश करतो. त्यामुळे होतं काय की डोकं शांत झालेलं असतं, हसून हसून मन डोकं स्वच्छ झालेलं असतं. आणि मला जे म्हणणार लेखकाला जे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही सांगायच्या असतात त्या पटकन हृदयापर्यंत आणि डोक्यापर्यंत पोचतात. त्यामुळे रसिकांना सांगेन की तुम्ही या नाटक बघायला. शिकायला गेलो एक,